ह्या लोकांचा हे पहा, आता आम्ही मोकळं सांगतोय, आता काय पुढे इलेक्शन, पुढे विधानसभा यायला 4 वर्ष अजून बाकी आहे. आणि म्हणजे ते काल कोणतरी पत्रकारांनी विचारलं होतं की तुम्ही दरवेळेस इलेक्शन आलं की तुमचं काहीतरी आंदोलन सुरू होतं. तर इलेक्शन कुठंच नाही आहे. जिल्हा परिषदचं इलेक्शन लागलं होतं, बाकीच्या मराठीमध्ये लागलं, 21 जिल्ह्याचं इलेक्शन थांबलेलं आहे. हे इलेक्शन जोपर्यंत ओबीसीच्या जागा फायनल होत नाही तोपर्यंत हे इलेक्शन लागणारच. म्हणजे याला झालं 6 महिने ते 1 वर्ष निघून जाणार आहे. त्याचा ह्या मोर्चाचा त्या इलेक्शनचा काही संबंध नाही. झाला माझा प्रश्न, 5 वर्ष 4 वर्ष, आता माझं 77 वर्ष वय आहे, मला झालं पण सांग 5 वर्ष पुढची जर मी गाठेल की नाही याचं पण सांगता येत नाही. पण माझ्या जाता जाता ह्या लोकांना जो प्रश्न आम्ही सुरुवातीपासून हाती घेतला, त्याला कायद्याचं स्वरूप दिलं, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पण आमचीच समजता. ते सरकार करून घेण्यासाठी आमचं आंदोलन. तुम्ही आम्हाला सहकार्य करा, हे लोकांच्या तोंडातला घास काढून हे सरकार डिपार्टमेंट राहून काय उपयोग. आम्हाला खूप अनुभव आहे. ठरलं होतं तर साहेबांचा स्वभाव मला माहित आहे. हे जे आहे तेच असं पण बोल असं बोललो ते म्हणजे त्यांना माहिती होतं ऑलरेडी. पण महाजन साहेब आमच्याकडे मालक आहेत का, आता मोकळं सांगतो तुम्हाला. आम्ही त्या लोकांच्या हा ना त्यांनी सांगितलं, शासनाचे प्रतिनिधी आहेत त्यांचं पण आम्ही ऐकतो, मान राखतो. हो सिनियर आहेत, आमच्या बरोबरच होते ते. एकदम 78ला मी सिनियर आहे त्याला, ते नंतर आलेले आहेत. पण शासनामध्ये ते खूप मोठ्या पदावरती आणि फार शासनाच्या विश्वासातले एक मंत्री आहेत. त्यांचा शब्द महत्वाचा आहे. पण याचा अर्थ असं नाही की त्यांनी सांगितलं म्हणजे सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे. त्यांचा शब्द आतापर्यंत 7 वेळेस आविर्लेला आहे त्यांनी, आणि मागे थांबलोय पण आपण. मागे त्याच्या शब्दावर म्हणजे आम्ही विश्वास ठेवून थांबलो. आंबे बोललेलं तर तिथून आज काल जे मुक्काम होतं ना तिथून आम्हाला परत करून दिलं होतं. आणि साहेब आता टोकाला तेव्हा आलाय. पालकमंत्री होते. प्रश्न एकदम टोकावर आहे. त्यावेळेस त्याचं आता आम्ही तो मान देतो. एवढंच की आता आपले सिव्हिल सर्जनला किंवा कोणाला सांगेल कोण सांगितलं मी लगेच म्हणे त्यांना सांगतो, पण आलेच नाही. तर रात्री एक सिन्नरचा माणूस त्याचं एकदम लघवी बंद झालं. मग त्याला तिथं गाड्या पाहिल्या तर ह्या फक्त अँब्युलन्स दोन एक गाडी अँब्युलन्स पाहिजे. दोन एक पाण्याचे